राजमाता जिजाऊ महिला मंडल के माध्यम से मंडल की अध्यक्षा अश्विनी दत्ता गंगाले के जन्मदिन पर अनोखा सामाजिक संदेश देते हुए सीवुड स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर भवन में सीवुड पैनल क्रमांक 26 की तमाम महिलाओं के लिए स्त्री स्वास्थ्य जन जागरूकता व्याख्यान का आयोजन किया गया, जहां मुख्य मार्गदर्शक के तौर पर प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर प्रीति छल्लानी उपस्थित थीं। जहां इस अवसर पर सभी वर्ग की महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थीं। इस मौके पर डॉक्टर प्रीति छल्लानी ने महिलाओं के स्वास्थ्य, विशेषकर गर्भाशय और स्तन कैंसर की जांच, सही समय पर कैंसर जांच, HPV टीकाकरण के साथ ही महिलाओं के स्वास्थ्य के विविध पहलुओं पर भी प्रकाश डालते हुए उनका मार्गदर्शन किया। इसके साथ ही महिलाओं को स्वास्थ्य के प्रति जागरूक रहने और नियमित स्वास्थ्य जांच करवाने की जरूरत पर भी प्रकाश डाला। बता दें कि अश्विनी गंगाले सामाजिक और राज्य के क्षेत्र में अपने उत्कृष्ट कार्यों के लिए जानी जाती हैं। ऐसे में राजमाता जिजाऊ महिला मंडल की महिला सदस्यों द्वारा अश्विनी दत्ता गंगाले के जन्मदिन पर आयोजित यह सामाजिक उपक्रम निश्चित रूप से महिलाओं के लिए मजबूत मंच बनकर साबित हुआ है। इस मौके पर राजमाता जिजाऊ महिला मंडल के माध्यम से मंडल की अध्यक्षा अश्विनी गंगाले का जन्मदिन हर्षोल्लास के साथ मनाया गया। 19 सप्टेंबर माझा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांनी एक आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केला आहे। मी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ महिला मंडळाचे मनापासून आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते। आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ हे नेहमीच अनेक वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। मग धार्मिक असतील, मनोरंजक कार्यक्रम असतील, खूप सारे कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। परंतु ह्यावेळेस माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचं त्यांनी यावेळेस मनावर घेतलं आणि डॉक्टर प्रीति छल्लानी मॅडम यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। त्यांनी सुद्धा आलेल्या महिलांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि इथे उपस्थित राहिलेल्या महिलांनी सुद्धा त्यांना खूप सारे प्रश्न विचारले, त्यांच्या मनात असलेल्या शंका त्यांनी दूर केल्या आणि मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व माता भगिनींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आलेल्या सर्व महिलांचं मनापासून मी पुन्हा एकदा धन्यवाद करते की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त येऊन मला स्वतः भेटून शुभेच्छा दिल्या, मला उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून धन्यवाद मानते। इस अवसर पर नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा पूर्व जिलाध्यक्ष दत्ता गंगाले भी उपस्थित थे। राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी गंगाळे माझ्या धर्मपत्नी सुद्धा आहेत, त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने त्या सर्व राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्या सर्वांनी आगळा उपक्रम या ठिकाणी घेतला। महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, गर्भाशयाचा कॅन्सर असेल, अनेक जे कॅन्सर आहेत किंवा अनेक जे आजार आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या मासिक धर्म जो असतो त्याच्यामधले काही आजार आहेत, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या नवी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रीति छल्लानी यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण पाहू शकता पाठीमागे सुरू आहे आणि सर्व महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मनमोकळेपणाने त्यांच्या ज्या आरोग्याबद्दल आहेत त्या प्रश्न विचारत आहेत आणि त्या ते मार्गदर्शन करत आहेत। म्हणजे लाईव्ह चर्चा, लाईव्ह टॉक जो आहे तो थेट त्या महिलांसोबत सुरू आहे, जेणेकरून जे आपल्या महिला हे प्रश्न विचारण्यासाठी घाबरत होत्या किंवा आपण कसं हे विचारू शकतो त्यासाठी एक वेगळं व्यासपीठ राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्या महिलांनी आणि अश्विनी गंगाळे यांच्या वाढदिवसासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। मला ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की हा वाढदिवस जो आहे तो महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात असे कुठले त्रास उद्भवू नये या दृष्टीने निश्चित उपयोगी ठरेल। असेच समाजोपयोगी कार्यक्रम ते करत राहो ही त्यांना सदिच्छा देतो आणि अश्विनी गंगाळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।